नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला. तर आज मस्त मी म्हटलं चला आज मी घरामध्ये छानपैकी मटर पनीर बनवत आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं. तर अगदी साध्या सिंपल मसाल्यांमध्ये घरातल्या घरात साहित्यात आपण कसं काय मटर पनीर बनवते बघू. कढईमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पनीर छान अगदी थोडंसं आपल्याला याच्यात सॉटे करून घ्यायचं आहे. आधी अगदी थोडासा रंग येतो तोपर्यंत आपण याच्यात पनीर तळून घेऊया. मग अगदी मस्त असं टेस्टी लागतं. मग ते आपण मटर पनीरमध्ये असं थोडंसं तळून घ्यायचं आणि मग टाकायचं. बिना फ्राय करायचं टाकलं तरीही चालतं. हे बघा, आता हे तळून घेतल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यात आपण पनीर फ्राय केले त्याच्यातच थोडे 3 कांदे मी मीडियम साईजचे घेतले, मोठे मोठे कट करून. ते आपल्याला अगदी थोडंसे ते परतून घ्यायचे तेलामध्ये. तर थोड्या वेळेला परतून घेऊया. आता इथे 4 ते 5 टोमॅटो घेतलेले कट करून ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, मिक्स करायचं. अगदी थोडेसे टोमॅटो जोपर्यंत थोडे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत परतून घेऊया. बघू शकताय तुम्ही, टोमॅटो अगदी मस्त इथे सॉफ्ट झालेला आहे. आता हे गॅस बंद करायचा आणि याला छान थोडं थंड होऊ दे. मग आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याला ग्राइंड करणार आहोत. आता हे मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची 1 चमचा पेस्ट घ्यायची. तुम्ही अख्खे घेणार असेल तरीही चालतं. 5 ते 7 पाकळ्या लसणाच्या आणि थोडं 1 इंच इतकं अद्रक घ्यायचं आहे. याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अशी पेस्ट जर बनवली ना तुम्हाला काजू मगज तरी घ्यायची काहीच गरज नाही आहे. अगदी मस्त असं फाईन पेस्ट करून घ्यायची आता याची. हे बघा, इतकी मस्त अशी आपली पेस्ट झालेली आहे. असं वाटतंय काजू टाकले याच्यामध्ये. तर हे बघा, काजू न टाकता अशी छान मस्त पेस्ट बनवून घ्यायची आणि टेस्टी अशी मटर पनीर आपलं मग रेडी होतं. तर चला आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. 4 ते 5 चमचे याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घी टाकायचं किंवा मग बटर टाकायचं तरीही तुम्ही टाकू शकता. सगळ्यात आधी इथे खडे मसाले घेतले, काही तेजपान घेतले 2, त्याचे तुकडे करून घेतले मी. 1 चक्री फूल घ्यायचं आहे. दालचिनीचे तुकडे घ्यायचे 2 ते 3 आणि 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहे. सॉरी, तर तुम्हाला मिरे पण टाकायचे तर टाकू शकता. तर मी इतकेच वस्तू घेतलेले आहे थोडा फ्लेवरसाठी. तर आता हे तेलामध्ये टाकल्यावर थोडंसं असं करून घ्यायचं. सगळ्यात आधी याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तर 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेते मी. तुम्हाला किती खाता त्यानुसार घ्या. अर्धा चमचा फक्त गरम मसाला. 2 मोठे चमचे भरून मी इथे धना पावडर घेते. 1 चमचा हळद. हे मसाले याच्यात मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तेलामध्ये आधी मसाले टाकून घ्यायचे. तर जो वाटण बनवलं आहे आपण टोमॅटो आणि कांद्याचं ते टाकून घ्यायचं इथे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आता दोघं. बघू शकताय मसाला अगदी छान आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. हे बघा, छान याला तेल सुटायला लागलं. आता याच्यामध्ये आपण वाटाणे टाकून घ्यायचे. वाटाणे इथे मी घेतलेले आहेत 1 डिश भरून मोठी. तर तुम्हाला जितके क्वांटिटीत घ्यायचे तितके. आणि गरम पाण्यात मी थोडेसे काढून घेतलेले आहेत. फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत आणि ते थोडीशी अगदी अर्धा चमचा साखर टाकून गरम पाण्यातून मी अगदी 1 मिनिटापर्यंत पाणी उकळल्यावर लगेच काढून घेतलेले आहे. आता हे टाकून घ्यायचे याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचे चांगले. तुम्ही डायरेक्टही मटर घेऊ शकता किंवा मग असं पाण्यातून माझ्यासारखं बॉईल करून. म्हणजे ते काही जाड वाटाणे असतात, काही बारीक असतात. तर इव्हन सगळेजण सेम असे शिजले पाहिजे त्याच्यासाठी मी गरम पाण्यातून काढून घेतलेले आहेत. अगदी मस्त. आता त्याला 2 मिनटं आपण याच्यामध्ये राहू देऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया. आणि तुम्हाला अगदी थोडंसं आता थोडा वेळ मटर आपण अजून पाण्यात आपल्याला शिजायला हवेत. त्याच्यासाठी मी इथे 1 कप फक्त 1 कप पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकल्यावर छान असं मिक्स करायचं आणि 1 ते 2 मिनटं आपण याला आता बॉईल करून घेऊया. आता याच्यात पनीर टाकून घ्यायचे जे आपण तेलामध्ये थोडे फ्राय करून घेतले होते. मिक्स करून घ्यायचं चांगलं. कस्तुरी मेथी घ्यायची इथे 1 चमचा. चांगले हातामध्ये बारीक अशी क्रश करून घ्यायची पावडर आणि याच्यात टाकून घ्यायचं. याचा फ्लेवरसुद्धा अगदी मस्त लागतो. कस्तुरी मेथी टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. आणि आता तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही इथे राहू द्यायचं आहे. अगदी मस्त अशी उकळलेली आहे भाजी आपली. याच्यात आता कोथिंबीर टाकून घ्यायची.
गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा, मस्त अशी तर्री येते त्याला. आता बाउलमध्ये काढून घेऊया आपण. रेस्टॉरंटसारखी ढाब्यामध्ये अशाच पद्धतीने केली जाते. काजू आणि मगज बी न वापरता अगदी मस्त अशी आपली भाजी तयार आहे. मस्त अशी काजू मगज बी काही न वापरता रेस्टॉरंटसारखी ढाब्यासारखी आपली मस्त मटर पनीर तयार आहे. तुम्ही याला पराठ्यासोबत किंवा नानसोबत, चपातीसोबत, कशासोबतही तुम्ही याला खाऊ शकता. आणि मस्त जिरा राईससोबतही गरमागरम. पण बॅकग्राऊंडला खूप आवाज येतोय, त्याच्यामुळे व्हॉइसओव्हरच करते. बोलली होती मी, पण तरीसुद्धा. तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमच्या किचनमध्ये. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.